दीपक माने सामाजिक कार्यकर्ता सांगली। आज सांगली शहरामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य झालेलं आहे। या ठिकाणी पावसाच्या पाण्यामध्ये रस्त्यात खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांचे अपघात होत आहेत, त्यांना दुखापत होत आहे। या ठिकाणी शाळेचे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अपघात होत आहे। या सर्व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे होत आहे आणि या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सांगली शहरातील जनता आज या ठिकाणी प्रशासनाच्या नावाने, सांगलीचे आमदार सुजाता गाडगे यांच्या नावाने या ठिकाणी टीका करत आहे। रस्ते निकृष्ट दर्जावरती त्यांना दोष देत आहे। या ठिकाणी सांगलीचे वारणाली येथील ब्रिज, सह्याद्रीनगर येथील ब्रिज, चिंतामणी नगर पासून माधवगड जाणारा ब्रिज, अरविंद जो ब्रिज आहे त्याच्या शेजारी बांधलेला आत्ताच नवीन झालेला ब्रिज, या ब्रिजवर रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डेच असलेले आहे। हे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि हे स्वतः आमदार सुजाता गाडगे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्वतःहून त्यांनी मान्य करून पीडब्ल्यूडी ऑफिसला या ठिकाणी आता त्यांनी पत्र दिलेलं आहे नुकतेच की हे या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि याला जबाबदार फक्त पीडब्ल्यूडीचं कार्यालय आहे। अशा प्रकारची यांनी स्वतःची जबाबदारी झटकण्याचं काम आमदार सुजाता गाडगे यांनी केलेलं आहे। तर या ठिकाणी आमचं नागरिकांच्या वतीनं आमचं असं म्हणणं आहे की आमदार सुजाता गाडगे या सांगली शहरामध्ये विधानसभामध्ये ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम चालू असताना त्या टायमाला तुम्ही काय गप्प बसला? या टेंडर या ठिकाणी मॅनेज केले जात असताना, ठराविक मक्तेदारांना या ठिकाणी काम दिलं जात असताना त्या ठिकाणी तुम्ही काय गप्प बसला? सांगली शहरामध्ये निकृष्ट दर्जाचे काम चालू असताना, भ्रष्टाचार चालू असताना, त्या ठिकाणी टक्केवारीचा बाजार या ठिकाणी मांडला असताना त्या ठिकाणी तुम्ही का मौन धारण केलं? तुम्ही का त्या ठिकाणी गप्प बसला? का या ठिकाणी तुमची त्यामध्ये भागीदारी होती का? तुमच्या जवळच्या लोकांची भागीदारी होती का? हे सांगली शहरातील जनतेला तुम्ही या ठिकाणी स्पष्टीकरण करून दिलं पाहिजे। अन्यथा तुम्ही स्पष्टीकरण करून देत नसाल तर या ठिकाणी या निकृष्ट दर्जाच्या कामाची जबाबदारी घेऊन तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। कारण की हा जो विकास निधीतून काम चालू आहे ते विकास निधी हा तुमच्या वैयक्तिक संपत्तीतून सुरू नाही आहे, तर सांगली शहरातील नागरिकांनी स्वतःच्या रक्तातून घामातून भरलेल्या कररूपी टॅक्सरूपी पैशातून हा विकास निधी झालेला आहे। त्यामुळे आमदार सुजाता गाडगे तुम्ही या निकृष्ट दर्जाच्या कामाची जबाबदारी घेऊन लवकरात लवकर राजीनामा द्यावा ह्या नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो।